उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज, नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल। एसटी महामंडळाने उन्हाळी ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबागसह 8 आगारातून 82हून अधिक बसेस सोडल्या जाणार आहेत। त्यामुळे अन्य मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। उन्हाळी सुट्टीसाठी एसटी महामंडळ सज्ज असले तरी नियमित प्रवास करणाऱ्या गावेवाड्यांमधील प्रवाशांचे एसटी अभावी हाल होत असल्याचे बोलले जात आहे। एसटी महामंडळाच्या कारभारामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत। शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे। जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शाळा सुरू होणार आहे। त्यामुळे अनेकांनी उन्हाळी सुट्टी घालवण्याची तयारी सुरू केली आहे। उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची गर्दी प्रचंड होणार आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या रायगड जिल्ह्यातील आगारातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे। स्थानकात बस बुकिंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। एकूण 452हून अधिक ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत। नंदुरबार, अहमदपूर, जामनेर, तुळजापूर, अक्कलकोट, गोंदावले, माजलगाव, शेगाव, लातूर, जेजुरी, मुंबई, नालासोपारा, पनवेल, पंढरपूर, बोरिवली या लांब पल्ल्यासह अलिबाग, पनवेल, पेण, पनवेल, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पनवेल ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। काही ठिकाणी गर्दीनुसार बसेस सोडण्यात येणार आहेत। त्याचे नियोजनही एसटी महामंडळ रायगड विभागाकडून करण्यात आले आहे। उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज झाली आहे। मात्र जिल्ह्यातील गावेवाड्यांमधून धावणाऱ्या काही एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत। सध्या प्रवासी ज्यादा नसल्याचे कारण दाखवून हा प्रकार करण्यात आल्याच्या तक्रारी वाढत आहेत। नियमित नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचे बस अभावी प्रचंड हाल होत आहेत। वेगवेगळ्या मार्गावरील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत। ज्यादा उत्पन्न मिळवण्याच्या नादात एसटी महामंडळाने नियमित प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। याकडे विभाग नियंत्रक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवर न्यूजला फॉलो करा।